हाय फ्रेंड्स, प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. या कुंभमेळ्यामधील किती शाही स्नान होणार आहे आणि अंतिम शाही स्नान कधी असणार आहे आणि हा कुंभमेळा प्रयागराजमध्येच का आयोजन केला गेला आहे याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. 3 पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून येतो. 13 जानेवारीपासून पौष पौर्णिमा ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभमेळ्याचे आयोजन केलेले आहे. यापूर्वी 2013 साली प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंभमेळ्यामध्ये 10 कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा महाकुंभमेळा मानला जातो. यामध्ये परदेशातून देखील भाविक सहभाग घेतात. यावर्षी 2025 मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा सोहळा पार पडणार आहे. भारतातील प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 तीर्थक्षेत्रांमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 2025 मध्ये पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होईल आणि 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शाही स्नानाने महाकुंभमेळ्यांची सांगता होईल. गंगा, यमुना आणि अदृश्य असणारी सरस्वती नदी प्रयागराजमध्ये मिसळते. या ठिकाणी स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे समज आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिले शाही स्नान होईल. पहिल्या शाही स्नानात नागासाधूंना स्नान करण्याची संधी मिळेल, कारण नागासाधूंना हिंदू धर्माचे प्रमुख मानले जाते. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 ठिकाणीच महाकुंभमेळा का भरला जातो असा प्रश्न आपल्याला पडतो. पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश बाहेर पडले होते तेव्हा त्याचे काही थेंब हे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे पडले. त्यामुळे या 4 ठिकाणीच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्यात शाही स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाही ताफ्यासह संगमाच्या काठावर नाचतो, गातो आणि संगमाच्या काठावर पोहोचून तेथे शाही स्नान केले जाते. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरुग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते. सध्या गुरु याच राशीत आहे. 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो. ज्यावेळी सूर्य मेष राशीत आणि गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना त्यावेळेला हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. ज्यावेळी गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरुग्रह सिंह राशीमध्ये असताना सूर्यदेवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर 3 वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर 6 वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो, तर पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो. तो प्रयागराजमध्ये होतो. 12 कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याआधी 2013 साली प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रयागराज महाकुंभमेळा येथील शाही स्नानांच्या तारखा पुढीलप्रमाणे: 13 जानेवारी 2025 पौष पौर्णिमा, 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती, 29 जानेवारी 2025 मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी 2025 वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी 2025 माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्रीचा उत्सव. या दिवशी अंतिम शाही स्नान होईल. शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्री स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो.
त्याची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यानंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात, अशी प्रथा प्रचलित आहे. कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव आहे की ज्याचे कोणतेही निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पाहायला मिळतात. सूर्याभोवती भ्रमण करणारे 9 ग्रह एका रेषेत येतात. त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते. कुंभमेळ्यामागे एक पौराणिक कथा आहे असे सांगितले जाते. कुंभ म्हणजे घागर. कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली. पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं. ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता, त्यामुळे ते कमजोर झाले. त्याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं. त्यावेळी देवांना भगवान विष्णूंकडे मदत मागितली. तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितले. अमृत प्यायल्याने देव अमर होतील आणि पुन्हा ताकदवान होतील. जो समुद्र मंथनात जिंकेल त्याला अमृत मिळणार. त्यानंतर देवांनी दानवांनी मिळून समुद्र मंथन सुरू केले. समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. त्यात कामधेनू, गाय, विष आणि शेवटी अमृताची घागर निघाली. अमृताचे घागर बाहेर पडताच ते मिळवण्यासाठी दानव आणि देव दोघेही भांडू लागले. या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली. तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला. त्या दरम्यान देव आणि दानवांमध्ये 12 ठिकाणी लढाई झाली. या दरम्यान अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या 4 ठिकाणी पडले. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या ठिकाणी अमृतांचे थेंब पडले. यामुळे या ठिकाणांना पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे येथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो. आता आपल्याला प्रश्न पडतो की कुंभमेळा दर 12 वर्षांनीच का आयोजित केला जातो. याचं उत्तर असं की पौराणिक मान्यतेनुसार जयंतला अमृत पात्रासह स्वर्गात पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले होते. देवतांचा 1 दिवस हा पृथ्वीवरील 1 वर्ष असतो. त्यामुळे कुंभमेळा 12 वर्षांनंतर केला जातो. महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टींचं आयोजन नाही तर आस्था, संस्कृती आणि परंपरांचा संगम असतो. या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पात्रात पवित्र स्नान करतात. कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.